त्याप्रमाणेच आखाती युद्धाचा पेंट निर्मितीच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। युद्धामुळे पेंट निर्मितीला लागणाऱ्या घटकांपैकी पिगमेंट, बाइंडर या घटकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि त्यामुळे दुकानदारांचे नवीन ऑर्डर पेंट कंपन्यांकडून घेतले जात नाहीयेत। पेंटच्या किमतीत 15 ते 20% दरवाढ झाली असून पुढील काळातही याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आखाती युद्धामुळे अनेक वस्तूच्या निर्मितीवर परिणाम झालेला आहे आणि याचाच आणखी एक मोठा फटका हा पेंट्स उद्योगाला पाहायला मिळतो। आपण बघू शकतो की आम्ही सध्या नागपूरच्या इतवारी मार्केटमध्ये आणि तिथे पेंटचे वेगवेगळे आपल्याला कंपन्यांचे प्रोडक्ट्स पाहायला मिळतात। त्या बहुतांश कंपन्यांच्या प्रोडक्ट्समध्ये निर्मिती ही बऱ्यापैकी प्रभावित झाल्यामुळे त्याचा पुरवठा देखील तितकाच प्रभावित झालेला आहे। जे ऑर्डर्स आधी 2 ते 3 दिवसामध्ये होलसेलरकडे येऊन जायचे ते ऑर्डर्स आता 15 दिवसापर्यंत होल्डवर गेलेले आहेत। त्यामुळे निश्चितच किमतीमध्ये तर 10 ते 15% वाढ पाहायला मिळत है। क्या स्थिति है मार्केट में, किस तरह का समस्याओं का सामना करना पड़ रहा है? पहले कैसा होता था, पहले जैसे हम माल का ऑर्डर देते थे तो सेम डे जैसे आता था 1-2 दिन में माल अवेलेबल हो जाता था। लेकिन अभी ऑर्डर देने के बाद में भी 5 से 10-15 दिन तक के माल नहीं आ रहा है। और ले रहे कि नहीं ले रहे? नहीं, ऑर्डर ले रहे लेकिन बोल रहे साहब कि माल आएगा तो ही दे पाएंगे। जब तक कि माल नहीं आएगा तो हम माल आपको सप्लाई नहीं कर पाएंगे। रेट में क्या बढ़ोतरी दिख रही है? 10 से 15% रेट बढ़ गए हर माल पे? हर माल पे, वाटर बेस हो चाहे ऑयल बेस हो, सब पे रेट बढ़ गए। ये भी शुरुआत दिख रही है, आगे क्या लगता है और स्थिति गंभीर होंगी? वो तो होंगी ही ना। अभी तो ये तो 15 दिन पहले के रिजल्ट आ गया, अभी आज अपने को आ रहे हैं। अभी और ये 15 दिन बाद में और इसके इफेक्ट आएंगे। पेंट्स उद्योग देखील आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा तुटवडा पाहायला मिळत आहे। सोबतच हळूहळू त्याचे दर देखील वाढायला सुरुवात झाली आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.